ज्याही वेळेस आपण प्रवाहाच्या विरुद्ध किंवा प्रवाहाच्या वेगळ्या दिशेनं पाऊल टाकायचा प्रयत्न करतो ना, त्यावेळेस आपल्याला बरेचसे प्रॉब्लेम येतात. पण याचा अर्थ असा नाही आहे, की आपण त्या प्रॉब्लेममुळं आपण त्या प्रवाहासोबतच चाललं पाहिजे. आपणही एखादी नवीन वाट शोधली पाहिजे. आपणही दुसऱ्या वाटेनं चाललं पाहिजे. कधी पडणार, कधी उठणार, कधी आपण स्पीडमध्ये असू, कधी आपण हळू चालू, पण आपण चालत राहिलं पाहिजे. आज ना उद्या आपल्यालाही नवीन मार्ग सापडेल. आपणही त्या मार्गावरून चालत जाऊ. मग नंतर बरेचसे लोकं तोच मार्ग अवलंबून त्याच मार्गाने चालण्याचा प्रयत्न करतील. याचा अर्थ असा आहे, की हमेशा प्रवाहासोबत प्लस प्रवाहाच्या वेगळ्या बाजूनं पण चालण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामध्येच खरी मजा आहे आणि त्याच्यामध्येच सक्सेस आहे. तर आपण असाच एखादी मार्ग निवडा आणि प्रवाहाच्या थोड्याशा वेगळ्या दिशेनं चालण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला आनंद भेटेल आणि मजा पण येईल. थँक यू.